पप्पा मला वाचवाना असं म्हणत पोटचा गोळा लिफ्टच्या मधोमध अडकला. पण देवाचा धावा करत असणारा हतबल बाप काहीच करू शकत नव्हता. शेवटी बापाच्या मांडीवरच या मुलाने आपला जीव सोडला. तर हे सर्व प्रकरण काय आहे त्याआधी वेद.com ला फॉलो करा. पिंपरी चिंचवडच्या 24 वाडीत राम स्मृती हाऊसिंग सोसायटीत लिफ्टमध्ये अडकून 11 वर्षीय अमेय फडतरे याचा मृत्यू झाला. तर अमेय हा दुपारी सोसायटीच्या आवारात खेळत होता. काही वेळ खाली सायकल खेळल्यानंतर तो लिफ्टमध्ये आला व खेळू लागला. तिसऱ्या मजल्यावर तो लिफ्टमध्ये बसला व चौथ्या मजल्याचे बटन दाबले. मात्र बटन दाबल्यानंतर त्याने लिफ्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि लिफ्टच्या दोन्ही दरवाजामध्ये मोठी पोकळी असल्याने त्यात तो अडकला. तो अडकल्यानंतर लिफ्ट न थांबता थेट वरती गेली. जखमी झालेला अमेय ओरडू लागला. त्याचा आक्रोश ऐकून रहिवासी जमा झाली. काही नागरिकांनी दरवाजा ठोकून तसेच उचकटून लिफ्ट उघडली असता अमेयचा तिसऱ्या मजल्यावर पाय आणि चौथ्या मजल्यावर शरीर अशा अवस्थेत अडकून पडला. त्यानंतर अग्निशमन दलाला बोलावले गेले. एकीकडे अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न चालू होते तर दुसरीकडे मुलाचे अडकलेले अर्धे शरीर मांडीवर घेऊन वडील हतबल होते. देवाचा धावा करत असणारा हतबल बाप अश्रू गिळून मुलाला धीर देत होता. मृत्यूशी झुंज देत असणारा मुलगा पप्पा मला वाचवाना अशा जीवाच्या आकांताने ओरडत होता. त्याला काढण्यासाठी शेवटचा पर्याय लिफ्ट वरती घ्यावी लागणार होती. हे सर्व आई वडील यांच्या समोर घडत होते. अखेर काही तासानंतर मुलाला बाहेर काढले. परंतु नियतीच्या मनात वेगळंच असल्याने ऐन दसऱ्याच्या दिवशी 11 वर्षाच्या पोटच्या गोळ्याने वडिलांच्या मांडीवर पप्पा मला वाचवाना असं म्हणत जीव सोडला. अग्निशमन दल आयुष्यात अशा प्रकारचा कॉल पहिल्यांदाच करत असल्याने अग्निशमन दल कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मंडळी, लिफ्ट हा आधुनिक सोयी सुविधांचा भाग असला तरी त्याच्यातील सुरक्षा ही नेहमीच दुर्लक्षित होती. राज्यभरातील गृहनिर्माण संस्था सोसायट्यांमध्ये नियमितपणे लिफ्टची देखभाल, दुरुस्ती न होणे, लिफ्टमनची अनुपस्थिती आणि दोषपूर्ण सेन्सर यामुळे अनेकदा जीवघेणे अपघात होतात. तर मंडळी, तुमच्या या सर्व प्रकरणाविषयी काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी वेद.com ला सबस्क्राईब करा.